प्लॅनचं थँक्यू. कारण मराठी माणसाला बिझनेसमध्ये येऊ देणं शक्यच नाही. मराठी लोक बिझनेसमध्ये यूज देत नाही. त्यांनी मला कधी इंजिनियर होते तरी त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तू जॉबच कर, तुला जे करायचं ते कर. दुसरं थँक्यू आईला. आई अजूनही म्हणते तू नोकरी केली असेल तर फार चांगलं झालं असेल. अजूनही म्हणते आईचे थँक्यू. भावाचं, बहिणीचं. कारण बिझनेस चालू करताना, CCID चालू करताना पैसे आई म्हणे नाही याला द्यायचं नाही, हा बिझनेस मध्येच घुसतोय. तर बहिणींनी 5,500 रुपये त्या काळात मला दिले, त्यामुळे तिचं महत्वाचं थँक्यू. आणि माझं ते मग 5,500 इन्व्हेस्टमेंट मध्ये CCID उभा. त्यानंतर माझे मित्र मला म्हणजे फार नशीब की ते फार चांगले मिळाले आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सासू सासऱ्यांना थँक्यू, कारण त्यांनी मुलगी दिली की बाबा हा व्यवसाय करते. आजच्या काळात जर असतो मी तर मला असं वाटतं मुलगी काही भेटली नसते मला. आजकाल मी मुली पाहत बरेच लग्न जुळवायच्या जात होतो तेव्हा नोकरी आहे का मुलाला, नोकरी असली की म्हणते बिझनेस आहे का, तर थोडासा प्रकार वेगळा आहे. ठीक आहे, त्यामुळं त्यांचंही थँक्यू. नाही तर मग जरा मी आधी जे सांगितलं की या काळात नाही तर कठीण झालं असतं का. आता कंपनी म्हणजे CCID सुरू केलं 2002 ला आणि आज CCID एकदम वेल सेटल्ड आहे, ऑटो पायलट मोडवर आहे. मी नाही आहे तिथे तरी म्हणजे यावेळेस तुम्हाला स्टाफनी सांगितलं सर तुम्ही येऊ नका, तुम्ही आले की लोक पैशात डिस्काउंट मागतात आणि तुम्ही इमोशनल होतात देऊन टाकता, त्यामुळे तुम्ही येऊच नका जास्त. त्यामुळे मी यावेळेस जास्त चाललोच नाही क्लासवर. तरी चांगल्या ऍडमिशन्स सगळ्या लोकांनी केल्या. जवळपास 10-12 लोक तुम्ही इथे जे पाहून राहिलेले आहे, बॅक एंडला तिकडे 10-12 लोक यश एज्युकेशन आणि CCID ला अजून सांभाळून राहिलेले आहेत. जवळपास 25 लोकांची ती टीम आहे. तर YTPL सुरू करताना ऍक्च्युली मला बरेच दिवसात होतं डोक्यात. थोडं शाळेचंही मी सांगितलं, थोडंसं दुःख होत असते माणसाला. ठीक आहे, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या गोष्टीसाठी होतात. चांगल्या घटना म्हणजे आपल्याला असं वाटतं तेव्हा खरा की अरे यार असं फार खराब वाटते, पण नंतर कळतं की अरे यार वेगळी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी तयार झाली ती YTPLच्या नावाने. आणि कोविडमध्ये होतोच मी, माझ्या डोक्यात आधीपासून इलेक्ट्रॉनिक्स होतं माझ्या डोक्यात, कारण इंजिनिअरिंग झालेलं आहे. मित्रमंडळीची साथ आहे, आमचे इंजिनिअरचे मित्रही आहेत, आमचे नातेवाईकही आहे. आम्ही सोबत इंजिनिअरिंग केलं, मस्त हसत खेळत इंजिनिअरिंग केलं. सेमिस्टर नव्हतं तेव्हा, त्यामुळे हसत खेळत इंजिनिअरिंग झालं. आताच विद्यार्थ्यांचं हसत खेळत होतं. तर मग YTPL कोविडमध्ये मग सुरू करायचं म्हणजे काय करायचं नेमकं, तर तुझी चर्चा झाली. आणि नाव कसं ठेवायचं म्हणजे तुम्हाला त्याचं तर वेगळंच काहीतरी एक हे आहे, नाव तर यश ठेवायचं हे मी म्हटलं होतं. ठीक आहे, मग आता कंपनी रजिस्टर फुल कोविडमध्ये तुम्ही जर इन्कॉर्पोरेशन डेट जर वाचली ना तर 28 जून 2020 पूर्ण 100% कोविड चालू होता. तेव्हा फार कमी वेळ म्हणजे उघडं ओपन होतं सगळं. मग काय ऑनलाईन सगळे प्रोसिजर कम्प्लीट करावं लागेल. मग काही लोकांशी बोललो, इकडून मी रजिस्ट्रेशन करून घेतलं. मग काय करायचं, ट्रेडमार्क असतो. मग यश ऑलरेडी ट्रेडमार्क, मग आता काय करायचं. मग आता डबल ए लावून असतं काहीतरी. ते काही लोक शर्मा मॅडम त्याच्यात मला आजकाल बदल दिसतात. ठीक आहे, मग काय तर यश जोडून दिला एक्स्ट्रा. मग आता हा शब्द जो आला नवीन ट्युटलेज हा थोडासा वेगळा आहे. तुम्ही जर थोडंसं मार्कआउट केलं असेल तर थोडासा तो शब्द वेगळा आहे. मग तो शब्द कसा आला, साऊथ चेन्नईचे काही लोकांकडून मी रजिस्ट्रेशनची कम्प्लीट प्रोसेस केली होती आणि त्यांना इंग्लिश माहीत, त्यांचा मला उच्चार समजत नाही. माझे इंग्लिश चांगला आहे पण माझे उच्चार त्यांना समजत नाही. मग एक मॅडम होत्या, मॅडमचं नाव, त्यांनी थोडं हिंदी इंग्लिश मिक्स होतं. मग सर म्हणे सर एक वर्ड बताती हूँ मैं आपको, आप चेक कीजिए. ट्युटलेज म्हणजे गायडन्स, ट्युटलेज म्हणजे पॅरेंटिंग, ट्युटलेज म्हणजे एज्युकेशन, असे भरपूर अर्थ गुगलला तुम्ही सर्च करा की तिकडे होतं. आणि मग त्या निर्णयावर मी आलो की यशचा यश एक जोडला गेला, ट्युटलेज जोडला आणि प्रायव्हेट लिमिटेड तर ते जोडणंच होतं. आणि आपलं YTPLची सुरुवात तेव्हा सुरू झाली. आणि तिथून प्रवासात 2002 पासून असंख्य लोकांचा सपोर्ट आहे. आज म्हणजे प्रत्येकाला थँक्यू म्हणणं माझं काम आहे. कारण तुम्ही जरी त्या लेवलवर तुम्हाला पुस्तकं मिळतात, मात्र प्रिंटिंग सेक्शन आहे, त्याच्यानंतर मग मेडल्स पाहिजे असतात, ट्रॉफीज पाहिजे असतात, ते पुरवणारे लोक आहेत. त्यानंतर सर्टिफिकेशन प्रिंटिंगचं काम आहे.
त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटच्या डिझाईन्स आहे, बॅनर्स तुम्ही पाहता, याची लोक थर्ड पार्टी सोबत आपले टायअप आहे. या सगळ्या लोकांचं, इव्हन अकाउंट्स, माझा मित्र पाहतो तो, यार हो तू थोडंसं अकाउंट बरोबर ठेवत जाणार कंपनीचं, कारण ऍक्ट जबरदस्त स्ट्रिक्ट आहेत, कंपनी लॉज जबरदस्त स्ट्रिक्ट आहेत, फार केअरफुली आम्हाला काम करावं लागतं. आणि जे पेमेंट ट्रान्सफर करणार आहे त्यामुळे पर्सनल अकाउंटला आणून टाकतात. किती वेळा सांगितलं की बा यशच्या अकाउंटला तुम्ही पेमेंट करत जा, तरी ते पर्सनल अकाउंट लागेल. मग त्या योगेश माझा मित्र आहे, तो अकाउंट सांभाळतो, त्याला थँक्यू. CA इथले आहेत, ते बिचारे मला सांभाळून घेतात दोनदा माझा सगळा, त्यांचंही फार धन्यवाद. कारण नाही तर मग फार 31 मार्चला धावपळ माझी होत नाही, ते सगळं व्यवस्थित सांभाळून घेतात. आणि महत्वाचं म्हणजे टीम आहे एवढी चांगली, ती वेळोवेळी फार मला काही काम करून घेता येत नाही, मी फक्त सांगतो की असं करा आणि त्या व्यवस्थित पद्धतीने सगळे लोक करतात. आता YTPL सुरू झाली, नवीन लोक जुळत गेले, नातेवाईक जुळत गेले, वेगवेगळे लोक जुळत गेले. काही लोकांनी चांगलं सेटअप झाल्यावर आम्हाला सोडून गेले. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे, लेट गो. त्यांना असं वाटत असेल कदाचित किंवा आपण असं उभं राहू, प्रत्येकाचं स्वप्न असते, प्रत्येकाला असं वाटते का लेवलवर आपण जाऊ. पण मी एवढं नक्की सांगतो की एक सिंगल कोणी लेवलवर जाऊ शकत नाही. जायचं असेल ना तर ग्रुपनीच आपण एका लेवलवर पोहोचू शकतो, फॅमिलीनीच आपण एका लेवलवर पोहोचू शकतो, टीमनीच आपण एका लेवलवर पोहोचू शकतो. कारण होतं ना सर्टिफिकेशन प्रिंटिंग, 4 लोक जर कोणाकडे असले तर 4 सर्टिफिकेट प्रिंट काढून आणणं. आता त्या अक्षयला त्याच्या बाजूला कधी कधी मला बसायला लागतं, अक्षय या मॅडमचं सर्टिफिकेट लागलं, हिचा मेसेज मला आला, आत्ता सर्टिफिकेट मला पाहिजे. म्हणजे असं मी करू शकतो. पण आता जर कोणी जर म्हणत असेल किंवा मला 4 सर्टिफिकेट प्रिंट काढून आणतो, विथ फोटोग्राफ, विथ नेम, विथ इन्स्टिट्यूट नेम, 4 मेडल आणतो, असं नाही. मोठ्या वर्क लेवलवर आम्हाला काम करावं लागतं. जेव्हा 1000 मेडल्सची ऑर्डर जातं तेव्हा ते कुठं आपल्याला परवडतं, म्हणजे मला तुम्हाला परवडणाऱ्या कॉस्टमध्ये द्यावं लागतं. तर तो सगळ्याचा विचार केला. मला मागे कोणीतरी आली होती, हा तो सगळा पार्ट आहे. तर हा करताना फार कसरत होते, म्हणजे वेगवेगळं येतं. म्हणजे कोणाचा फोन आला की कोण काय मागत, सर ऍप कसा चालवायचा, अरे त्याच्यातच व्हिडिओ आहे, 5 मिनिट बरोबर आहे, स्पष्ट सांगतो. पेपर स्वतःच्याच मोबाईल मध्ये असतात, PDF, तरी फोन करतात, सर आम्हाला हा पेपर पाहिजे. अरे बा आत्ताच काल पेपर दिला होता, परवा पेपर दिला होता, थोडस व्हॉट्सअपही सर्च केलं ना की मग ते तुम्हाला मिळून जाते. पण नाही, ठीक आहे, मी तरी मला असं वाटतं मी तिथे बिलकुल चिडत नाही, बिलकुल मेसेज रिप्लाय करायला थोडा वेळ लागते, पण मी रिप्लाय देतो आणि जसं मला कामं आठवतात तसं त्या पद्धतीने करतो. त्यामुळं हा लोड कमी झाला पाहिजे. कारण मला मी मागेच्या मीटिंग मध्ये सांगितलं की आता मला जो वेळ द्यायचा आहे तो तुमच्या बिझनेस बुस्टअपला द्यायचा. त्यासाठी मी एक सोशल मीडियाची टीम अपॉइंट करणार जी तुमचं सोशल मीडियावर मार्केटिंगवर पूर्ण फोकस करेल. पण मग हा प्रश्न येतोच, मग पेपर पाहिजे, हे पाहिजे, सर्टिफिकेशन आहे, सर्टिफिकेट म्हणजे डुप्लिकेशन होऊन राहिला होता डेटा. डुप्लिकेशन म्हणजे काय की तुमच्या गुगल फॉर्मला तुम्ही फिलअप करता डेटा, मग त्याची लिंक कधी कधी तुमच्याजवळ नसते, आम्ही लिंक पाठवतो, मग अक्षय सर त्याला प्रिंट करतात. हा सगळा रेकॉर्ड आहे, तुम्हाला वेळोवेळी फोटो साईन अपलोड करायचं होतं. आता मी टेक्नॉलॉजीत आहे, डिग्री त्याच्यात झालेली आहे, त्यामुळे मला माहित होतं की तिथे आपल्याला कुठे रिडक्शन करता येईल, म्हणजे तिथे आमच्या टीमचं काम कमी करता येईल आणि तुम्हाला इझी जाईल, तुम्हाला नेहमी आम्हाला काही मागायचं काम पडणार नाही. म्हणून आपण तो YTPL फॅमिलीचा ऍप आणला, तर तो बरेच कमी लोक वापरतात. आतापर्यंत टेस्टिंग कोड चालू होती, मला असं वाटतं काल परवापासूनच त्याला आम्ही सर्व्हरवर अपलोडिंगला लावलेला आहे. मला वाटतं 1-2 दिवसात स्मूथली तो एकदम वर्क करायला लावला. आतापर्यंत आम्ही त्याला लोकल सर्व्हरला ठेवलं, त्यात सगळं करून दिलेलं आहे तुम्हाला. स्टुडंटसाठी ऍप आहे. तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की पालकांना ह्या फॅसिलिटीज तुम्हाला द्याव्याच लागतील. स्टुडंट काय करतो, स्टुडंट पेपर सोडवतो का त्या लेवलचं, तर पॅरेंट्स त्याला मॉनिटरिंग करू शकतो. भरपूर इन्व्हेस्टमेंट आम्ही त्याच्यामध्ये केली, भरपूर पैसा त्याच्यामध्ये होतलेला. ऑर्डर्स कधी राहत नाही व्हॉट्सअपवर, 10 मेसेज आली की ती ऑर्डर मग मागे जाते, मग मला वापस तुम्हाला रिमाइंड करायचं, सर तुम्ही हे पाठवलंच नाही, बरोबर आहे ना. ते सगळं त्यात आहे. एकदा ऍडमिशन टाकली, स्टुडंटचा पासवर्ड जनरेट झाला, की स्टुडंटला जर दिला तर स्टुडंट घरी ते पेपर सॉल्व्ह करू शकतो ऑनलाईनचे. हे सगळं आम्ही तयार करून ठेवलेलं. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम कशी घ्या, तुम्ही तिथे एक्झाम घेतली की आमच्या अक्षय सरच्या लॉगिनला मिळून जाते किंवा याचा डेटा आहे. आम्हाला तुम्हाला वेळोवेळी फोटो मागायचं काम नाही, एकदाच पहिल्यांदाच ऍडमिशनचा फोटो टाकावा लागेल, ऑटोमॅटिकली तो पुढच्या लेवलला फोटोज अवेलेबल होत राहतात.
म्हणजे डाटा रिडंडन्सी त्याला मी म्हणतो की डुप्लिकेशन ऑफ डेटा आपण तिथे कमी करून आलाय, तिथे लोड तुमचा कमी करून आला. ऍक्च्युली आम्ही त्याचं प्रेझेंटेशनच बनवलेलं आहे की कुठे क्लिक केल्याने काय होते, कुठे क्लिक केल्याने काय होते. तेवढा वेळ आपल्याकडे नाही, त्यामुळं मी तुम्हाला ते दाखवत नाही. मात्र सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑर्डर्स आहेत. व्हॉट्सअप जातात, जशी तुम्ही स्टुडंटची ऍडमिशन टाकता, मला वाटतं शर्मा मॅडमनी टाकलेली आहे, कोणी टाकलेली आहे, कारण मला त्याचा रिप्लाय आहे की तुम्ही जशी ऍडमिशन ऑनलाईन कुठं करता त्या याच्यातून पॅरेंट्सला मेसेज जातो की तुमच्या पाल्याची ऍडमिशन या लेवलवर या क्लासमध्ये झालेली आहे, तुमच्या क्लासच्या नावाने मेसेज जातो. लक्षात मी पण कधीच धरला नाही बा माझंच नाव गेलं पाहिजे, नाही, मी तुमच्या क्लासच्या नावाने मेसेज पाठवून राहिला विद्यार्थ्यांना, एवढं तुम्ही समजून जा. इच 1000 लोक झाले तरी प्रत्येक 1000 लोकांचं जो ऍडमिशन ऑनलाईन टाकलं त्याच्या नावाने त्या पॅरेंट्सला मेसेज जातो. एक वेगळा इम्पॅक्ट पडतो, बरं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक मार्केटिंग होतं. पालक म्हणतो नाही गो अच्छा आहे, तिथे मेसेज येतो, युजर आयडी येतो, पासवर्ड येतो, ऍप देऊन राहिलेले आहे. आम्हाला मॉनिटरिंग करता येतं. स्टुडंट 10 वेळा 10 प्रश्न सोडवत असेल ना, 10 प्रश्नाची डिटेल हिस्ट्री आपण त्याच्यामध्ये मेंटेन केलेली आहे. मग आता त्याच्याकडे वळणार आहे. 1 एप्रिल पासून मी तो कंपल्शन टाकणार आहे, बिलकुल कंपल्सरी. लक्षात. थोडं टेक्नॉलॉजी मॅडमनी सांगितलं, आपण मोबाईलवर वेळ घालवतो, पण ही कामाची गोष्ट आहे, आपल्या कामाची आहे. आज वेळ नाही आहे माझ्याकडे, नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मला असं वाटतं सकाळीच कोणाला तरी मी फोटो दाखवला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाले सरांना दाखवला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2 गोष्टींना उडवणार मार्केटमधून. एक डॉक्टर आणि एक टीचर, दोघांना फार धोका आहे, बरोबर आहे ना. मग तो धोका आपल्याला 2034 ला म्हटलेला आहे काल बिल गेट्स, 2034 ला 8-9 वर्ष आपल्याकडे आहे. मग त्या हिशोबानुसार आपल्याला अपडेट करावं लागेल. टेक्नॉलॉजीवाला माणूस तुम्हाला भेटलेला आहे, मी टेक्नॉलॉजी त्या पद्धतीने अपग्रेड करायला तयार आहे, फक्त तुम्ही त्याला अडॉप्ट करा. लक्षात. ओरल साठी मी पाहून राहिला की ऑटोमॅटिक ते ओरल घेता येतील का तुम्हाला, ते पुस्तक हातात घेऊन बसायचं काम पडणार नाही. तो ओरल बरोबर देते की नाही त्याच्यावरही मी काम करून आलो, बट इट विल टेक टाइम. ठीक आहे. तो थोडासा वेळ तुमचा तिकडे वाचा. तुम्हाला टीचर्सही कदाचित कमी लागू शकतात, तर त्याच्यावरही मी काम करून आलाय. पाहू आपण ते कशा पद्धतीने होते. त्यानंतर जे मी बोललो होतो ते मी थोडं हाऊसफुली मी जे बोलतो ते करतो, थोडा वेळ लागल. ठीक आहे. बुक्स वैदिक मॅथ्सचे अपडेशनला अपेक्षित होते, अपडेट झालेले आहे, कॉपी झालेल्या आहेत. थोडंसं आम्ही या प्रोग्राम मध्ये बिझी आहे. सोमवार मंगळवारपासून आम्ही डिस्पॅचमेंट करू आणि सजेशन ऐकतो तुमचे. तुम्ही चांगले सजेशन द्या. मला सजेशन आलं सर एक पुस्तक दिलं आम्ही की लोक अर्धे पैसे भरतात, अर्धे मग ते पैसेच भरत, मग 2 याच्यात 2 बुक्स मध्ये आणलं, अर्धच पुस्तक द्या मॅडम, त्यांना अर्धे पैसे भरले, 2 नका देऊ त्यांना. मग एक्सपेक्ट मला आहे ना अपेक्षित, मला ठीक आहे, मला बरोबर आयडिया. मग सर काही टॉपिक्स कठीण आहे, आजकाल कठीणचा प्रश्नच पडला आहे, पालकांनाच कठीण नको काही. आम्हाला रोज ऐकावं लागते, हा पालक आला तो म्हणजे माझ्या मुलाला 100 मार्कच नाही आहे, 99 भेटले, तो पालक म्हणजे रडायलाच लागते असतो. हे म्हणजे तो वेगवेग काय झालं मला समजून द्यायला. त्यामुळे थोडासा सिलेबस इझी करून टाकला, म्हटलं आता काय करावं. ठीक आहे. तर कठीण टॉपिक काढले, नवीन जे विद्यार्थ्यांना कामात पडत ते नवीन टॉपिक्स आपण ते टाकले. हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट मध्ये आपलं काम चालू आहे थोडंसं. तेव्हा आम्ही नवीन होतो, आम्ही म्हणतो ना आमच्या चुका झाल्या काय, आमच्या नवीन झाल्या. चुका झाल्या म्हणजे काय की तेव्हा सगळं डिझाईन केलं, पण आता जसं जसं तुमच्याकडून फॅमिलीमध्ये आपण, बरोबर आहे ना, सगळे सजेशन जसे येऊन राहिले तसं तसं आम्ही त्याला अपडेट करत चाललो, बरोबर आहे. ते फुल प्रूफ असेल नसेल, पुन्हा काही 2-4 महिन्यांनी सजेशन आला पण त्याच्यावर काम करू. त्यामुळे बिलकुल बिंदास राहा आणि तुम्हाला काय मदत पाहिजे सेटअपसाठी आम्हाला बोलू, आम्ही बोलू येतो. मला असं वाटतं आम्ही चांदूर बाजारला मॅडमनी कॉल केला होता पॅरेंट्स सोबत बोलायला, आम्ही गेलो इथे बोलवा, आम्ही बोलवतो. बाहेरचे लोक बोलवले की थोडा फरक पडतो नक्कीच. नेहमी तोच तो चेहरा बघून म्हटलं आजही मीच बोलतो, म्हणून मग प्रजेश सरांना मी बोलावलं, म्हटलं मीच बोलतो. तर नवीन लोक पाहिजे असतात, त्यामुळे नवीन लोकांना तुम्ही बोलवा, हा फार महत्वाचा आहे यावेळेस. त्यानंतर थोडस सर्टिफिकेशनचं आहे की सर्टिफिकेशन थोडं फास्ट प्रिंटिंगचं आमचं चालू आहे की कशा पद्धतीने थोडंसं, आणि ऍप चालवला की आमचा प्रिंटिंग फास्ट होईल एवढं नक्की सांग. कारण एक्झाम झाला की ऑटोमॅटिक डेटा आम्हाला येतो, ऑटोमॅटिक त्या स्टुडंटचा फोटो, त्या स्टुडंटचे मार्क्स, त्या स्टुडंटचं. आणि हा महत्वाचं, बरेच लोकांना म्हणत कधी सर त्या मुलाचा पेपर 10 मिनिटात होत नाही, बरोबर आहे ना. मग आता आम्ही काय करा, आम्हाला टाइम बदलून द्या, असं करा. तुमच्याचकडे फॅसिलिटी ठेवलेली आहे, मी 10 मिनिटाचा टाइम ठेवला आहे, पण तुम्हाला वाटलं की हा मुलगा वीक आहे सर, आपल्याला याला 12 मिनिटं 15 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे, तर ती फॅसिलिटी सुद्धा मी तुमच्याच लॉग इनला अवेलेबल करून दिलेली आहे. माझ्या हातात बिलकुल कंट्रोल ठेवलेला नाही, मी बांधूनच ठेवलं नाही कुठे, मी आधीच सांगतो.
मला माहित आहे तुमचे प्रॉब्लेम काय आहे, तर ते तुम्हालाच तिकडे रिझॉल्व्ह करायसाठी मी दिले. एखाद्या मुलाला मार्क कमी भेटले तर आम्हाला डबल पासवर्ड मागावं लागतं. तुम्हाला त्यात काहीच करायचं का नाही. री एक्झामची मी देऊन टाकू, तुम्ही त्याच्यात री एक्झाम अप्लाय करा, ऑटोमॅटिक त्या स्टुडंटचा नवीन एक्झाम साठी तो तुम्ही तुमच्यासाठी तयार झाला. मला पुन्हा पासवर्ड मागायची आवश्यकता पडणार नाही. असे बरेचसे काही चेंजेस आपण तिथे केलेले आहेत. त्यानंतर यावेळेस कॉम्पिटिशनचं होतं, सरांचं होतं. मागच्या वेळेस मी ऑफलाईन कॉम्पिटिशन घेतली नाही, काही वेगळे कारण होते. यावेळेस मात्र ऑनलाईन कॉम्पिटिशन वेगळी आहे आणि ऑफलाईन वेगळी. शिकत गेलो मी त्यातून. एका वेळेस आम्ही ऑनलाईन ऑफलाईनच ठेवली होती. मग काही लोकांना दोन्ही इकडे बसायचं होतं, ऑनलाईनलाही बसायचं होतं, ऑफलाईनलाही बसायचं होतं. मग त्याच्यातही आम्ही थोडंसं डिसिजन काय घ्यावं, मग आम्ही असं अटकून गेलो. त्यामुळे यावेळेस ऑनलाईन 15 मे पासूनच सुरू होईल. त्याचं प्रेझेंटेशन माझं रेडी आहे. लगेच मी 1 तारखेला पुन्हा ऑनलाईन मीटिंग घेईन आणि 15 मे पासूनच आपण रजिस्ट्रेशन चालू करू आणि 15 ऑगस्ट पर्यंत ते सगळं क्लोज करू. आणि 15 ऑगस्टला क्लोज केल्यानंतर सप्टेंबर 8 पासून ऑफलाईनचे रजिस्ट्रेशन चालू करू. डिसेंबर पर्यंत आपण सगळं क्लोज करू आणि पुढच्या अॅन्युअल जनरल मीटिंगला जानेवारीमध्ये आपल्याला भेटायचं आहे. म्हणजे मी आजच सांगतो, पूर्ण प्लॅनिंग इयरली तयार आहे. जानेवारीमध्ये आहे. कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या लोकेशन्सला आहे. कदाचित पुण्यालाही कॉम्पिटिशन्स आहे, नागपूरलाही आहे, अमरावतीलाही आहे. त्याच्यानंतर गोवा माझ्या डोक्यात एक प्लेस आहे. ठीक आहे, तर ते पाहू कसं काय करता येईल. पत्रात हे वेगवेगळे लोकेशन्स आहेत. जनरल मीटिंगची वेगवेगळ्या लोकेशन्सवर राहील. त्या एरियाला यावेळेस पुण्यातले बरेच कमी लोक आलेले आहेत. ठीक आहे, मग असं व्हायला नको, त्यांना असं वाटायला नको की पुन्हा, सांगली, सातारा तिकडे आता आपलं भरपूर नेटवर्क तयार झालेलं आहे, तर त्यांनाही वाटायला नको की असं आम्हाला सोडलं, अकोलाच घेतलं जवळ आहे म्हणून. पण पहिल्यांदा आहे म्हणून जवळ घेतलं, नेक्स्ट टाइम थोडं लांब राहील. त्यानंतर मास्टर ऑफ अबॅकस. मास्टर ऑफ अबॅकस आपण नवीन फॉर्म मध्ये आणून राहिला. मागच्या वर्षी जे विद्यार्थी सगळ्या लेवल्स कम्प्लीट करतात, सगळ्या लक्षात, त्या विद्यार्थ्यांना आपण मास्टर ऑफ अबॅकस देतो. त्याचा फॉर्मॅट आपण चेंज करून आलाय. मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण मोठे इम्प्रुव्हमेंट या वर्षी करून आलाय. मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज मागच्या वर्षी मी केलं होतं 15 ऑगस्टला. मला असं वाटते मागच्या वर्षी केलं, मला आठवत नाही. 15 ऑगस्टला आपण ऍक्टिव्हिटीज केली होती. पण काही लोक मग त्यात काय करतात, गैरफायदा घेतात. लक्षात, म्हणजे मी सरळ त्याच्यावर बोट ठेवतो की काही लोकांनी अबॅकस दुसऱ्याचा घेतला, अधिक मॅच आपलं चालवतात. मग मार्केटिंगच्या वेळेस आपलं मटेरियल घेतात, कधी ऑर्डर्स नसतात, कधी बुक्स नसतात, कधी ट्रेनिंग्सला अटेंड राहत नाही आणि मग अशा पद्धतीचा फायदा घेतात. त्यातून कसं बाहेर पडायचं तेही आपण पाहू. त्यानंतर जे मी स्टुडंटसाठी आपण डेमो घेतले होते, 1 एप्रिल पासून त्यांच्या ऍडमिशन्स मी सुरू करणार. ठीक आहे, ऑनलाईन स्टुडंट्स मी जे बोललो होतो, ऑनलाईन स्टुडंट्स आम्ही प्रोव्हाइड करू. 1 एप्रिल पासून आपली त्याची मार्केटिंग सुरू होईल. तुम्ही एवढं समजून चला की शाळांच्या बाबतीत सरकार निर्णय आता ठामपणे वेगळ्या पद्धतीने घ्यायला लागलेला आहे. त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने बदल करावे लागते. तुम्ही पेपर वाचता, मला महिलांकडून अपेक्षित, कारण आमच्या घरी तसंच आहे. ठीक आहे, पेपरमध्ये जरा डोकं टाकलं तुमच्या लक्षात येईल की गव्हर्नमेंट पूर्ण सीबीएसई फॉर्म, स्टेट बोर्ड चालवणार आहे, मात्र सीबीएसई फॉर्मवर आलेला आहे. उन्हाळ्यात 1 महिना 1.5 महिना सुट्टी राहील, जास्त सुट्ट्या राहणार नाही. आणि त्यामुळं इयरली ऍडमिशन आपल्याकडे चालल्या पाहिजे, दर महिन्याला ऍडमिशन झाल्या पाहिजे. ठीक आहे ना, त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न यावर्षी करून आलेला आहे. मार्केटिंग इमेजेस आणि व्हिडिओज जे मी बोललो होतो की एका प्लेसवर मी तुम्हाला देतो, पटकन एका ठिकाणी क्लिक केले की सगळ्या सगळ्या इमेजेस तुम्हाला अवेलेबल झाले पाहिजे, मार्केटिंगचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल झाले पाहिजे. त्याच्यावर काम चालू आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये ते काम आपलं आटपून जाईल. आणि यावेळेस आपण पहिला अॅन्युअल जनरल मीट होतो, मात्र पुढच्या वर्षी वेगवेगळे प्राइजेस आपले अॅन्युअल जनरल मीटला होते. डिपेंड्स ऑन युअर परफॉर्मन्स, डिपेंड्स ऑन युअर ऍक्टिव्हिटीज. लक्षात, म्हणजे कॅश प्राइजेस आहे, भरपूर वेगवेगळे प्राइजेस आहे. आज त्याचे प्रेझेंटेशन तयार होतं, पण माझ्याकडे आज तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळं त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही. फक्त आता मी सांगितलं आहे की काय काय बदल अपेक्षित आहे. मात्र एवढं तुम्हाला सांगतो की एकदा सगळ्यात तुमच्या महिलांसाठी जोरदार टाळ्या होते, कारण तुम्ही त्या पद्धतीने सगळं करून राहिले. आता मी माधुरी मॅडम जिथे पुण्याला गेलो होतो, फंटास्टिक पद्धतीने मॅडम चालवतात. टाले मॅडमकडे गेलो होतो, इथे जिथे मी गेलो, तुम्ही एवढं उन्नती मॅडमकडे गेलो होतो, मला असं वाटतं अजून भरपूर लोकांकडे मी गेलो होतो. एकदम चांगल्या पद्धतीने कमीत कमी रिसोर्सेस मध्ये, कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने चालून राहिले आहे, खरंच तुम्हाला चालू तुम्हाला तुमचा सगळा हा वेळ काढून, हे सगळे घरातले कामं सांभाळून, हे वेगवेगळे प्रॉब्लेम सांभाळून, आणि त्या लहान मुलांना आणि आजकाल त्यांच्या पॅरेंट्सला, मी तर मुलांपेक्षा त्यांच्या पॅरेंट्सलाच आजकाल
म्हणजे थोडंसं हे वेगळं होतं. म्हणजे ही सांगते मला, माझ्याजवळ मोठे मुलं असतात त्यामुळे मला पॅरेंट्ससोबत जास्त संबंध येत नाही. मात्र मग सांगतात मॅडम पॅरेंट्सला सांभाळून तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने खरंच चांगलं चालवता. मात्र एवढं आहे टेक्नॉलॉजीमध्ये अपडेट तुम्हाला व्हावं लागेल. थोडंसं मी कडक बोलतो, तुमच्या चांगल्यासाठी बोलतो, तुमच्या भविष्यासाठी बोलतो. लक्षात मार्केटिंगच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला करावं लागेल. आता एवढं तुम्ही समजून चला की एक छोट्या खेड्यापासून तर ऑस्ट्रेलिया त्या US पर्यंत जे स्टुडंट आपल्यापर्यंत आहे, म्हणजे ग्रामीण भागापासून तर दुसऱ्या देशांमधले स्टुडंट्स आपल्यापर्यंत आहेत. मग त्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन डिलिव्हर करणं महत्वाचं. तुम्ही एकदा क्वालिटी एज्युकेशन डिलिव्हर केलं तर मार्केटिंगचंही काम तुम्हाला पडत नाही, ऑटोमॅटिकली तुमच्या ऍडमिशन्स कन्वर्ट होत राहतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हार्डवर्क करावं लागतं, मात्र मग ऑटोमॅटिकली हार्डवर्क तुमचं ते कमी होतं लक्षात. आणि मग तुम्ही मॅनेजमेंटच्या एका लेवलवर येतो. कारण कधी ना कधी एज फॅक्टर येतो, मग तिथे तुम्हाला मॅनेजमेंटच्या लेवलवर लागतं. म्हणजे ताले सरांसोबत मी या गोष्टीवर मागे डिस्कस केलं होतं, बरोबर आहे ना. तर त्या लेवलवर यावं लागतं. त्यामुळे आता हार्डवर्क करा, म्हणजे तुम्ही त्या एका मॅनेजमेंटच्या लेवलवर तिथे येऊ शकता. आणि फार महत्वाचं म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने थोडंसं तुम्ही जर केल्यानंतर फरक होईल. तुम्ही नेहमी डेमो क्लासेस घ्या. कित्येक लोकांचे सर डेमो क्लास घेता पण आता मुलं चालेल किंवा विद्यार्थी चालेल, एकदा होत नाही. ही गोष्ट नेहमी परफॉर्म करायची आहे. वाटतं माधुरी मॅडमचा त्या दिवशी मेसेज आला मला, मी धावपळीत फक्त मेसेज वाचला, सर मुलं कमी होते पण मी 15 दिवसानंतर पुन्हा दुसरा डेमो क्लास घेणार आणि तेव्हा मला आणखी जास्त मुलं मिळतील. मग सीज पॉझिटिव्ह, बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून मग आहे ना. तुम्हाला कसं पॉझिटिव्ह राहिलं. आता बरेच काही आहेत की जे म्हणतात सर आज डेमो घेतला मी एवढे लोक आलेच नाही, मग ते त्यांचं मोरल डाऊन होतं, बरोबर आहे. मग आम्हाला इकडून लिमिट पडते मोरल अप करायची नेहमी. त्यामुळे थोडंसं तुमचं मोरल अप राहू द्या, काही फरक पडत नाही. थोडंसं बदल होऊन राहिलेला आहे शिक्षण क्षेत्रात. पालकांच्या मानसिकतेत बदल आहे, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल आहे, सगळ्या ठिकाणी मानसिकतेत बदल आहे. काही न करता मार्क पाहिजे आहेत, ही मोठी बदलती मानसिकता आहे पालकांची. लक्षात, पालकांची आणि विद्यार्थ्यांची म्हणून पालकांची मानसिकता. त्याला पैसे देऊन ट्रॉफी द्या, पण त्याला ट्रॉफी द्या. कितीची भेटते ट्रॉफी सांग, मी पैसे देतो आहे, बरोबर. मग ही पालकांची मानसिकता आहे. ह्या सगळ्या मानसिकतेतून एक आपल्याला चांगलं एज्युकेशन टिकवून ठेवायचं एवढं तुम्ही समजून चाल. नाही तर मी जे बोलून राहिलो आहे ऑनलाईन, हा आता पुन्हा महत्वाचा पॉईंट, ऑनलाईन क्लासेस कडे तुम्हाला यावंच लागेल, एवढं तुम्ही समजून चाल. मला वाटतं मेट्रो सिटीज मध्ये 10वी 12वीचे मुलं पालक बाहेर पाठवत नाही, ऑनलाईन क्लासेसच अटेंड करायला लावून राहिलाय. आपल्या इकडे तो ट्रेंड येणार. सध्या ट्रेंड आहे, कॉलेजला मुलगा जात नाही, त्यांनी JEE नीटचे क्लासेस लावलेले आहे, बरोबर आहे. पुढे हा ट्रेंड 10वीच्या खाली आला तर येणार, हे सांगतो तुम्हाला. 9वीला येणार, 8वीला येणार, मग काय करणार, बरोबर आहे ना. ऑनलाईनची तयारी ठेवा, ऑनलाईन क्लासेस ओपन ठेवा तुमची. लक्षात, डिस्टन्स बाइंडिंग नाही आहे, थोडंसं टेक्नॉलॉजी शिकावं लागतं आणि ऑनलाईन क्लासेसला महत्व द्या. ऑफलाईनचा अट्टाहास करू नका. बरेच लोक ऑनलाईन घेतात आणि ते सक्सेसफुल आहे. त्यामुळे मला असं पूर्ण आहे की ऑनलाईन तुम्ही करा. सोशल मीडियाचा वापर पर्सनल व्हिडिओ साठी कमी करून थोडंसं सॅटर्डे संडे, माझा जो मागे फोकस होता फ्रायडे सॅटर्डे संडे, तुमच्या स्टुडंट्सचे डेमो, पालकांचे फीडबॅक्स, बरोबर आहे, यावर ठेवा सोशल मीडिया. आणि सोशल मीडियाचं थोडंसं पेड ऍडव्हर्टाइजमेंट. पूनम मॅडमचं मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता जरा कठीण गेलं. मोबाईलवर बरेच ऑप्शन्स अवेलेबल होत नाही, ठीक आहे. त्यामुळे आज सगळेजण शपथ घ्या की मी एवढा बिझनेस करेल की माझा स्वतःचा लॅपटॉप असला पाहिजे आणि पुढच्या वेळेस मी लॅपटॉपवरून ऍडव्हर्टाइजमेंट. मोबाईलवर बरेच कंपन्या पूर्ण ऑप्शन्स देत नाही, लक्षात. फेसबुकच्या मेटा ऍड्स वर पूर्ण ऑप्शन नाहीये. मला असं वाटतं पूर्ण मॅडमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता मी सरकून गेलो, कारण मोबाईलवरच ऑप्शन्स नव्हते ते आणि लॅपटॉपवर त्या ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे लॅपटॉप असलाच पाहिजे, याचं तुम्हाला करा. आणि एक नवीन ऍडमिशन तुमचं इन्कम सोर्स वाढवून देऊ तुम्ही समजून चला. एकच ऍडमिशन आहे आणि मी कशी घेऊ याचा बिलकुल विचार करायचा नाही. एक आली तरी तुम्हाला शिकवावंच लागतं, लक्षात. एकाचे 10 व्हायला वेळ लागत नाही, 10चे 100 व्हायला वेळ लागत नाही, 100चे 1000 व्हायला वेळ लागत नाही. पण एक आला मग मी आता त्याला 1 तास देऊ का, हो द्या, तुम्हाला द्यावंच लागत, एवढं तुम्हाला समजून चालायचं आहे. त्यानंतर फार महत्वाचा याच्यावर आलो मी, मागे मॅडमनी ते टीव्हीवर मार्केटिंगचं चांगलं हे केलं.
भाग्यश्री मॅडम, बरोबर आहे ना? तसं तुम्ही डेमो दाखवा ना पॅरेंट्सला बोलवा, पॅरेंट्स सोबत इंटरॅक्शन करा आणि नवीन नवीन आयडियाज तुमच्या मार्केटिंग मध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागते. यावेळेस मी मार्केटिंगचं भरपूर काम देणार तुम्हाला, भरपूर काम देणार, भरपूर मटेरियल देणार, सगळ्या गोष्टी भरपूर स्वरूपात राहतील, मात्र तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. शाळांसोबत बोलावं लागेल, डेअरिंग करा. तुम्ही शाळावाल्यांसोबत जाऊन बोलू शकत नाहीत बरेच लोक. काय करू मी सर, काय सांगू? तुम्ही आहे ना, कॉन्फिडंट राहा ना, बरोबर आहे ना? काय लागतं तुम्हाला ते सांगा, शाळावाल्यांसोबत करा त्यांच्या, कारण शाळेवाल्यांना आता ह्या गोष्टी आणल्याशिवाय त्यांनाही जमणार नाही. या नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये, NEP 2020 मध्ये स्किल डेव्हलपमेंटवर गव्हर्नमेंटचा भर आहे. गव्हर्नमेंट सरळ म्हणताय की स्किल डेव्हलपमेंट करा, 6वी पासून आलेला आहे फोकस तिकडे. त्यामुळं आपल्याला आपलं स्किल डेव्हलपमेंट आहे. आपण डायरेक्ट इनडायरेक्टली विद्यार्थी चांगल्या चांगल्या सब्जेक्ट्स मध्ये, फक्त मॅथमॅटिक्स मध्येच नाही तर वेगवेगळ्या विषयामध्ये ट्रेन करून आलेलो आहोत. ठीक आहे. त्यामुळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आपल्याला भरपूर स्कोप आहे. आणि फार महत्वाचं म्हणजे एक रिलेशन्स मेंटेन करा. आजकाल थोडासा समाजात थोडासा इगो आल्यासारखा थोडासा मला वाटते, का मला माहित नाही. ठीक आहे. आपण एकमेकांशी जास्त बोलत नाही, एकमेकांसोबत काही गोष्टींवर चर्चा करत नाही. फक्त जास्त जो वेळ चाललेला आहे तो डिजिटल मीडियावर चाललेला आहे. तर तुम्हाला लोकांसोबत संबंध ठेवावे लागतील, शाळेच्या शिक्षकांसोबत संबंध ठेवावे लागतील, कोचिंग वाल्यांसोबत संबंध ठेवावे लागतील. त्यामुळे शेजाऱ्या बाजारांसोबत चांगले संबंध, दे आर ऍडव्हर्टायझर्स, बरोबर आहे की नाही? ते तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहे, आलं का लक्षात? त्यामुळे त्यांच्यासोबत चांगले संबंध तुम्हाला ठेवावे लागतील. ओळखीचा भरपूर फायदा होतो, लक्षात? मी बॅनर कशासाठी दिले? बॅनर याच्यासाठी दिले की कित्येक महिला आहे, कशा जातील बाहेर, कशा बॅनर डिझाईन करतील? कारण त्याला फार मोठं काम आहे, बॅनर डिझाईन करणे, ते प्रिंटिंग करणे, ते लावणे, बरोबर आहे ना? म्हणून बॅनरकडे मी आलो. पॉम्पलेट्स का बनालो? 500,000 पॉम्पलेट छापून द्यायला तयारच होत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी तर, मोठ्या ठिकाणी तर फारच काम केलं. मग तिथे आपण पॉम्पलेट द्यायला सुरुवात केली, पोस्टर्स द्यायला सुरुवात केली, किंवा आत इंटेरियर काहीतरी असायला पाहिजे, वाटला पाहिजे तो क्लास आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे आपण पोस्टर्स द्यायला सुरुवात केली. सोशल मीडिया ऍडव्हर्टाइजमेंटचे सेशन्स आपण का बरं घेतो? याच्यासाठी घेतो किंवा तुम्हाला ते मार्केटिंग समजलं पाहिजे, त्यासाठी आपण घेतो. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट करावा लागेल. फक्त शिकवण्याने होत नाही, पुन्हा सांगता, फक्त शिकवण्याने होत. मी शिकवतच नाही. काही लोकांना माहित आहे, मी एकदम टीचिंग कमी केलं, फक्त शिक्षक माझ्यातला मेला नाही पाहिजे म्हणून मी एका कॉलेजवर 2 लेक्चर घेतो. त्यांना डिझाईन केलं, पण तेच मला सोडून राहिले आता की बा तुम्ही जाऊच नका म्हणून मला 2 लेक्चर घ्यायला तिथे मला परवडती नाही पाहिजे, आर्थिक बाबतीत काहीच परवडत नाही. पण तो शिक्षक मेला नाही पाहिजे म्हणून मी तिथे, बाकी मॅनेजमेंट वर्क मध्ये मी पूर्ण काम करून आला आता, आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच वेळ देऊन आलो. त्या वेळेचा जे इश्यू जातात आणि सगळ्या गोष्टी जातात, तर त्याच्यावर आपण पाहून आता फक्त एवढं आहे की थांबायचं नाही, फक्त पुढे जायचं आहे. या वर्षी प्रत्येकाने म्हणायला पाहिजे की माझ्या कमीत कमी 100 ऍडमिशन झाल्या पाहिजे. 1 एप्रिल पासून मी 31 डिसेंबर पर्यंत काउंट करणार. 1 एप्रिल टू 31 डिसेंबर. नेक्स्ट इयर मध्ये आपण 1 जानेवारी टू 31 डिसेंबर इयरली काउंट करू, लक्षात? आणि त्यानुसार तुम्हाला अवॉर्ड्स राहतील, कॅश प्राइजेस राहतील, वेगवेगळे अवॉर्ड्स आपण घेऊ. त्यानंतर एवढंच लक्षात ठेवा की जे नेहमी प्रयत्न करतात, सातत्याने प्रयत्न करतात, कंटिन्यू. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांची कंटिन्यू टेस्टिंग झाली पाहिजे. कंटिन्यू टेस्टिंग टिकून ठेवावा लागतो. डोळे बंद करायचे, मॅडमनी सांगितलं काय सांगायचं, बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर मोठ्या याच्यावर तुम्ही पोहोचाल. आणि आपलं नेटवर्क, आपली फॅमिली एकमेकांसोबत बोलत चाल, बरोबर आहे? कोणी नंबर शेअर नाही करू देतो. अनाउन्समेंट मध्ये काय टाकलं की मग नंबर दिसत नाही एकमेकांना. त्यांना भीती वाटते की तो त्याचा बिझनेस सोडून घेईल, तो त्याची फ्रँचायझी आपली चालली जाईल का? मला त्याची भीती नाही आहे. मला तुमच्या सगळ्यावर विश्वास आहे. फॅमिलीत 1-2 लोक असतात, थांबतात, सोडतात, ते चालू असतात. त्याला काही तिकडे वळून पाहायचं, लक्षात? फक्त एवढं पुन्हा सांगतो की फॅमिली आहे म्हणून आपण सोबत चाललेलो आहे, एवढा समोर चाललेला, एकट्याने तेवढी प्रोग्रेस होऊच शकत नाही. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे,
ते आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही सगळे तयार. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही कारण आता ऑलरेडी 10 मिनिटं मला वरती गेलो. ठीक आहे, सरांचं सर समोर तर सरांचं मी आधीच स्वागत करून घेतो. आज मला भीती होती येते की नाही, म्हटलं ऑनलाईनच वेळेवर येत नाही किंवा आता हे इथे येतील की नाही, जरा ती भीती होतीच मला. तिला वाटते म्हटलं कडा आता येतात की नाही, ऑनलाईनच येत नाही, लिंकवर क्लिक करणं होत नाही तितक्या दूर कसे येतील. पण दूर दूरून आले. खूप खूप सगळ्यांना थँक्यू.